मग कसं आहे पब्लिक. आज मम्मी ते जरा बाहेर गेलेले होते म्हणून त्याच्यामुळे म्हणलं चला आता आज आपल्याकडंच सगळं कामाचं लोड आहे. गायांसमोरली कुट्टी हलवली विलवली मस्त आणि खा म्हणलं. या शिरू जवळ आलं त्याला म्हणलं उठ जा पहिलवान. पहिलवान काय उठतोय. मग काय मम्मी गावात जायचं होतं आज लग्नाला. तर मम्मी म्हणली वरती डबा ठेवलेला आहे तेवढा डबा काढ आणि तेवढा तिथं आयर कर लग्नात जाऊन. मग काय वरती चढलो डबा पाहिला मस्त वरती काढून ठेवला आणि मी खाली आलो आणि खाली आलो तर लक्षातच नाही का डबाच वरती राहिलाय. मग काय आता परत वरती चढावं लागेल. वरती चढलो परत डबा बिबा खाली घेतला आणि म्हणलं आता त्याला आहे ना जरा पुसून घ्या. डबा पुसला आणि मग लक्षात आलं अरे आपण गाडी तर धुतली पण त्याच्यात पाय ठेवायचं तर टाकलंच नाही. मग काय आणले पाय ठेवायची गाडी खोलली आणि त्याच्यात दिले टप टप लावून चारी पण. वरती पण चांगलंच ऊन झालेलं होतं. म्हणलं गाडी आता सावलीत लावावं लागेल. सावलीत लावायची ते सायकलच मध्ये लावलेली होती. मग काय काढली सायकल दिली टपकन बाजूला लावून बसलो गाडीत मस्त बायशीर आणि दिली रपकन गाडीत सावलीत लावून. आपल्याला काही इतकी गाडी येत नाही पण चालवायची आपली गपचूप घरी उभी असल्यावर जितकी येते तितकी मज्जा मध्ये चालवायची. उन्हामुळे अशी गाडी तापलेली होती ना काय सांगू तुम्हाला. मला तर असा घामच सुटला होता. गाडी लावून झाली लगेच घरच्यांनी दिली पिशी हातात जाय म्हणे गावातून ना आपल्याला काहीतरी मस्त खायला आण म्हणे गार. मग काय मायशून मी निघालो गावात आलो मस्त कुल्फी वगैरे घेतली आणि आलो घरी. मग लग्नाला जायचं होतं. मग मस्त बाईशीर लग्नाला जायसाठी आवरून बिवरून घेतलं गाडीत बसलो मस्त गावात आलो. ओमकार भेटला मस्त लॉन्स मध्ये. मग आम्ही जेवण बिवण केलं आणि बसून राहिलो. म्हणलं कधी लग्न लागत आणि कधी नाही काय माहिती. एवढं म्हणलं आणि लगेच नवरदेव आला बघ. काय मस्त एकदम लग्न झालं बघ काय सांगू. हा आलं म्हणलं बाबा थोडे तांदूळ दे मला मी पण फेकतो. मग लग्न बिग्न लागलं मस्त सगळं जिकडं तिकडं झालं. त्याच्यानंतर वरती म्हणलं काय फिरू राहिलं काय माहिती बघ म्हणलं ड्रोनवाला. अरे ड्रोनवाला म्हणलं बाबा मला पण घे लग्नात आलो म्हणून असं दिसून यायला पाहिजे. तर निघलो तिथून. मग काय चला म्हणलं आता घरी जाऊ. घरी आलो मस्त घास बीस कापून घेतला गायांसाठी एकदम मस्त बायशीर आणि निघलो वज घेऊन आपल्या घरी. मग गिन्नीतून चाललो होतो म्हणलं कुठं बाबा वाघ बीक धरायचं. मग आपल्या गाया बी आणला घास कुट्टी बिट्टी